पुन्हा एकदा स्वागत आपल्या महाभारत या विशेष कार्यक्रमात। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान मंगळवारी पार पडलं, पण मतदानाच्या आधीच धाराशिवमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटल्या असा प्रकार घडला। यावरून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपांचा सामना बघायला मिळाला। धाराशिवमध्ये पैसे आणि दारू, मतदानाच्या दिवशीच आरोप सत्र सुरू। ओमराजे निंबाळकरांचे महायुतीवर आरोप, राणांनी निंबाळकरांचे आरोप फेटाळले। धाराशिवमध्ये मंगळवारी मतदान पार पडले, पण हे मतदान होतानाच मतदानाच्या आदल्या रात्री घडलेल्या प्रकारावरून राजकारण तापल्याचं दिसलं। धाराशिवच्या खरोसा, किल्लारी अशा काही गावात पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटण्याचा प्रकार घडला। या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत डोकेसह 4 जणांवर गुन्हा नोंदवलाय। तसंच पोलिसांकडून त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे। यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी महायुती आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप केला। माजी सरपंच आणि त्यांचा ड्रायव्हर बचत गटाच्या महिलांना 500 रुपये 400 रुपये वाटत असताना त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकच्या सामान्य लोकांनी त्यांना पकडलं। त्यांना पकडल्याच्या नंतर गाडी आहे तशी सोडून सरपंच आणि ड्रायव्हर त्या ठिकाणून पळून गेलाय। मला वाटतं ह्या घटनेची माहिती, ही घटना रात्री 12:30च्या दरम्यानची आहे। 12:30 पासून ती लोक मला फोन करत होती। मी सकाळी बघितला फोन की जवळपास 70-80 मिस कॉल माझ्या फोनवर होते। मग मी त्यांना परत कॉल बॅक केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 12:30 वाजल्यापासून ही गाडी इथं पकडून ठेवलोय, आम्ही पोलिसांना कॉल करतोय, आम्ही प्रशासनाला कॉल करतोय, पण कोण त्या ठिकाणी प्रतिसाद देत नाही। राणा जगजितसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकरांचे आरोप फेटाळले। विरोधक निवडून येण्याकरता काहीही आरोप करत असल्याचा पलटवार राणांनी केला। याच्यातच विरोधाभास दिसतोय। 70 मिस्ड कॉल, जनतेने याचा विचार करावा। जी व्यक्ती म्हणते की मी रोज एका फोनवर 500 कॉल घेतो आणि 3 फोनवरती म्हणजे 1500 कॉल, त्याचे जर 70 कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला नेमकं काय हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं। लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं, पण निवडून येण्याकरता राजकीय पक्ष आणि उमेदवार पैशांचा वापर करत असल्याचं वेळोवेळी उघड होतं। त्यामुळे निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनानं वेळीच असे प्रकार रोखण्याकरता कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। आता ज्या कार्यकर्त्यांनी पैसे आणि दारू वाटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सोबतच या मागे असणाऱ्या राजकीय नेत्यांवरही कारवाई होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।